नमस्कार. ह्या 8-10 लसणाच्या पाती घेतल्या आहेत, 3-4 हिरवी मिरची घेतली आहे आणि पाव चमचा जिरे आहे आणि अर्धी वाटी चण्याचं पीठ आहे आणि 1 वाटी मी काबुली चणा भिजत घातला होता, तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आपण. आणि आता हे चांगलं मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं. नंतर मग आपण एका वाडग्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं. हे बॅटर काढून घेतलं की नंतर हे चांगलं फेटायचं. फेटून झालं की नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत आपण हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं. हलवून झालं की नंतर एक जरा जास्त कोथिंबीर कापून बारीक कापून घ्यायची. आता हे पाव चमचा ह्याच्यामध्ये हळद टाकली आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे अर्धा चमचा. आणि आता कोथिंबीर आपण चांगली बारीक कापून घ्यायची. जास्त कोथिंबीर घालायची, भरपूर अशी. आता ही कोथिंबीर चांगली बारीक कापून घेऊन ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. नंतर एक मोठा कांदा असा लांब कापून घ्यायचा आहे आणि तो चांगला असा हातावरती कुस्करून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. मस्त कांदा भजी आणि कोथिंबीर भजीची मस्त टेस्ट येते. तुम्ही एकदा हे करा. हे बघा, भजी म्हटलं की तेल आलंच, पण आपण ह्याच्यामध्ये तेलाचा वापर नाही करणार आहेत, हे तुम्हाला पुढे कळेलच. आता बघा, हे असं चांगलं एकजीव करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता ताटीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे बॅटर सगळं ताटामध्ये टाकून घ्यायचं. टाकायच्या टायमाला थोडंसं हातावरती ओवा घेऊन चोळून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा बॅटरमध्ये. आता हे बॅटर सगळं आपण ताटामध्ये टाकून व्यवस्थित त्याला थापून घ्यायचं. आणि थापून घेऊपर्यंत वरती थोडेसे आपण तीळ टाकले आहेत. तीळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, पण छान लागतात जरा असं. आता कढई गरम करत ठेवलेली, त्याच्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं. चाळण ठेवून ही वाफवून घ्यायचं. बरोबर आपण 10 मिनटं वाफवलं आहे. हे बघा, सुरीच्या साहाय्याने बघायचं त्याला लागलं मिश्रण तर ते कच्चं आहे आणि आपली अलगद सुरी निघाली की समजायचं झालं आहे. आता हे चांगलं पोळपट्ट्यावरती पलटी मारून घ्यायचं आणि पलटी मारून झालं की चांगले ह्याचे काप करून घ्यायचे. जसं आकाराचे तुम्हाला पाहिजे असेल त्याचे करून घ्यायचे. मी चौकोनी आकाराचे केले आहेत. आणि असंच कढईमध्ये थोडंसं 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये राई टाकायची आहे. 2 चमचे भरपूर अशी राई टाकायची आहे आणि हिंग टाकायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हे आपण चांगलं आलटून पलटून चांगले हे परतून घ्यायचे आहे. असं गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे बघा किती मस्त झाले आहे. मस्त कोथिंबीर वडी आणि कांदा भजी मस्त दोन्ही एकसाथ आपल्याला स्वाद भेटतो आहे. तर तुम्ही एकदा करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.